सगळ्यात आधी प्रश्न असा की असा कोणता तो क्षण होता आयुष्यातला की जेव्हा तुम्हाला वाटलं की आपण IPS अधिकारी व्हायला पाहिजे आणि त्यातही म्हणजे पोलीस प्रशासनातच आपण आपला ठसा उमटवायला पाहिजे? तसं बघितलं तर माझ्या अख्ख्या कुटुंबामध्ये पोलीसमध्ये किंवा IAS मध्ये IPS मध्ये असं कोणी नव्हतं. माझे वडील ठाणे महानगरपालिकेत अभियंता होते आणि आजोबा माझे रेल्वेमध्ये होते, तर दुसरे आजोबा ऑडिट डिपार्टमेंटमध्ये होते. त्यामुळे घरामध्ये थोडंसं सरकारी नोकरीमध्ये करिअर करण्याचं एक कल होता. आणि जी मुलं मुली अभ्यासामध्ये चांगली असतात त्यांना लहानपणी सांगितलं जातं की तू ह्या पद्धतीने अभ्यास कर किंवा तुला हे असं बनायचं आहे. त्यामुळे मग ती UPSCची परीक्षा मी अपियर झाले आणि मग त्याच्यामध्ये IPS सर्व्हिस अलॉट झाली. पहिल्यांदा थोडंसं ॲप्रिहेन्शन होतं कारण घरामध्ये कोणी युनिफॉर्ममधलं बघितलं नव्हतं. परंतु जेव्हा मला काडर अलॉटमेंट झाली आणि मला माझं आपला महाराष्ट्र हीच कर्मभूमी म्हणून अलॉट होणार आहे हे जेव्हा समजलं तेव्हा IPS मध्येच पुढचं करिअर करण्याचा माझा निर्णय दृढ झाला. पोलीस प्रशिक्षण हे अत्यंत खडतर मानलं जातं. या प्रशिक्षणादरम्यान नेमकी काय काय आव्हानं आली किंवा एक महिला म्हणून काही वेगळी वागणूक दिली जाते? अजिबात नाही. आमची अकॅडमी आहे सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी, जी हैदराबादमध्ये आहे आणि इट इज वन ऑफ द मोस्ट प्रेमियर इन्स्टिट्यूशन्स इन द वर्ल्ड फॉर पोलीस ट्रेनिंग. या ट्रेनिंगमध्ये किंवा या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला महिला म्हणून वेगळे मार्क मिळतात किंवा तुम्ही महिला आहे म्हणून तुम्हाला हलकी फुलकी शस्त्रास्त्र दिली जातात ट्रेनिंग करण्यासाठी, असं अजिबात नाही. तुमचे पुरुष सहकारी जेवढं धावत आहेत, स्विमिंग करत आहेत किंवा ज्या प्रकारची वेपन्स शस्त्र हाताळतात आहे तीच तुम्हालाही हाताळणं अपेक्षित आहे. हॉर्स रायडिंग असेल किंवा अनआर्म्ड कॉम्बॅट असेल, ते सगळं सगळ्यांना सारख्याच पद्धतीने शिकावं लागतं कारण सगळ्यांचा मेंदू समान आहे. आणि अधिकारी म्हणून तुम्ही जे अधिकार मिळणार आहात, तुम्हाला मिळणार आहेत ते देखील समान असणार आहेत. तीच लीडरशिप, तेच नेतृत्व तुम्हाला तुमच्या संघटनेचं किंवा डिपार्टमेंटचं करायचं आहे. तसेच जो कायदा राबवायचा आहे तो देखील किंवा त्याचं नॉलेज, त्याचं ज्ञान आणि ते स्किल सगळ्यांकडे समान असणं आवश्यक आहे. त्यामुळे अशी फार वेगळी वागणूक दिली असं नाही. उलट आमचे जे उस्ताद असायचे ते कोणी पडलं किंवा इंजुरी झाली तर म्हणायचे की नाही मॅडम उठो, फिर से एक राऊंड लगाओ तब हॉस्पिटल ले जाऊंगा. सो इट इज लाईक दॅट. बरं, मग या प्रशिक्षणादरम्यान असा कधी क्षण आला की अरे कुठून मी IPS निवडलं किंवा अरे आपण हे का करतोय, फार कठीण आहे, असं कधी वाटलं की नको म्हणून? असं अजिबात नाही, कधीच नाही. ऑर्डर्स देण्याचं प्रशिक्षण असेल किंवा मोठ्या आवाजात ओरडून ऑर्डर्स देणं असेल? नाही, उलट तेव्हा मला जास्त फ्री वाटलं. अच्छा. बिकॉज तुम ऐसे तो चिल्ला नहीं सकते हो, बट तुम्ही एक परेडचं नेतृत्व करत आहात किंवा तुम्ही वेपन्स हाताळत आहेत, तेव्हा तुमचे जे फॅन्टसीज आहेत, जे स्वप्न असतील लहान मुलगी म्हणून, ते एक प्रकारे पूर्ण होतात आहे. सो एक शिस्त आहे, एक स्किल आहे आणि तो ओव्हरऑल सगळा जो इथॉस आहे तो तुम्हाला पकडता येतो. एकदा मी घोड्यावरून पडले होते तेव्हा इट वॉज, ती एक दर्दनाक आठवण आहे, पण असं कधीच नाही वाटलं की मी कुठे आले. इनफॅक्ट आय थँक्ड गॉड एव्हरी डे की त्याने मला तिथे बसवलं. नक्कीच. आणि म्हणून तुम्ही आज इथवर आहात. तुमचं शिक्षण हे मुंबईत झालं, तुम्ही राहिला आहात मुंबईमध्ये किंवा शहरी भागात. मात्र जेव्हा पोस्टिंग झालं तेव्हा जिल्ह्यासारख्या ठिकाणी म्हणजे वाशिम जिल्हा असेल किंवा अशा ठिकाणी तुमचं पोस्टिंग झालेलं आहे. मग त्यावेळी काम करताना तिथल्या महिलांच्या राहणीमानाबद्दल, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल किंवा त्यांच्या मानसिकतेबद्दल काही फरक जाणवला म्हणजे शहरी भाग, ग्रामीण भाग आणि विशेषतः तुम्हाला काम करताना? आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या विशेषतः मुलींमध्ये एवढं प्रचंड टॅलेंट आहे, एवढी प्रचंड इच्छाशक्ती आहे. त्यांना फक्त तो अवकाश नाही आहे. आपण म्हणतो संधी दिली पाहिजे, संधी दिली पाहिजे, पण ती संधी अशी काही झाडाला लटकलेली नसते. ती आपल्यालाच एक समाज म्हणून किंवा त्यांचा कुटुंब म्हणून, शाळा म्हणून, कॉलेज म्हणून आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी ती क्रिएट करायची असते. हे कुठेतरी आपण विसरतो किंवा नुसतं बोलण्याच्या ओघात ती गोष्ट होते.